हॅलो स्टुडंट, मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे इझी इंग्लिश ग्रामर फॉर 8, 9, 10. स्टुडंट्स, विद्यार्थी जेव्हा स्पेलिंग तयार करत असतात त्यावेळेस त्यांना अनेक वेळेस डबल लेटर लिहायचं काम पडतं. त्यावेळेस विद्यार्थ्यांना सुचत नाही की आपण डबल लेटर कुठे लिहिलं पाहिजे आणि सिंगल लेटर आपण कुठे लिहिलं पाहिजे. चला तर स्टुडंट, आज आपण शिकणार आहोत की कोणत्या ठिकाणी कुठं आपण डबल लेटर वापरलं पाहिजे आणि कुठे आपण डबल लेटर न लिहिता सिंगल लेटर लिहिलं पाहिजे. आज मी तुम्हाला एका मॅजिकल ट्रिकच्या सहाय्याने ही गोष्ट सांगणार आहे की आपण डबल लेटर कुठे वापरू शकतो आणि सिंगल लेटर आपण कुठे वापरत असतो. सो स्टुडंट, ही एक मॅजिकल ट्रिक आहे ज्याच्यामुळे तुमच्या डबल लेटरची एकही स्पेलिंग मिस्टेक होणार नाही. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण व्हिडिओच्या शेवटी मी एक खूप छान सुंदर अशी एक मॅजिकल ट्रिक सांगणार आहे जी की फक्त 4 वर्ड्सची आहे, फक्त 4 शब्दांची आहेत. हे 4 शब्द जर तुम्ही शिकलात, म्हणजे जर ही 4 शब्दांची जी मॅजिकल ट्रिक आहे ही जर तुम्ही अभ्यासलीत आणि ती लक्षात ठेवलीत, तर तुमचं डबल लेटरचं एकही स्पेलिंग चुकणार नाही आणि ऑफकोर्स सिंगल लेटरचं पण स्पेलिंग चुकणार नाही, कारण तुम्हाला माहीत होऊन जाईल की सिंगल लेटर आपण कुठे वापरायचं असतं. सो स्टुडंट, आणि आणखी महत्त्वाची गोष्ट की योग्य स्पेलिंग कसं लिहू, या आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये ज्यांनी जे काही विनर आहेत कमेंट बॉक्समध्ये ज्यांनी शब्द लिहून पाठवलेत त्यांचे नावं मी व्हिडिओच्या शेवटी अनाऊन्स करणार आहे. तसेच या व्हिडिओमध्ये असेच शब्द मी तुम्हाला दिलेले आहेत ज्यामध्ये तुम्ही स्पेलिंग लिहून ते मला कमेंट बॉक्समध्ये टाकणार आहात. सो तयार रहा. कमेंट बॉक्समध्ये प्रत्येकाने आपले शब्द लिहून स्पेलिंग लिहून ते तुम्ही पाठवायचे आहेत. कदाचित तुमचंही नाव पुढील व्हिडिओमध्ये अनाऊन्स होईल. सो जे विद्यार्थी बिनचूक म्हणते आहे, बिनचूक स्पेलिंग लिहून पाठवतील त्या विद्यार्थ्यांची नावं पुढील व्हिडिओमध्ये मी जाहीर करणार आहे. तो शेवटी स्वतःची नावं ऐकण्यासाठी तयार रहा. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, कारण मॅजिकल ट्रिक शिकायची आहे एकही स्पेलिंग मिस्टेक न करण्यासाठी. चला तर स्टुडंट्स, जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या या आजच्या व्हिडिओला, ज्यामध्ये आपण डबल लेटर कुठे वापरायचे आणि कुठे नाही वापरायचे ते आपण शिकणार आहोत. तर स्टुडंट बघा, अतिशय महत्त्वाचा असा हा टॉपिक, विद्यार्थ्यांना डबल लेटर कुठे लिहावं आणि कुठे लिहू नये हा प्रश्न पडतो. तर स्टुडंट पहा, पहिला तुम्हाला दिसेल इथे की मी एक टेबल दिलेला आहे. बघा, यामध्ये मी तुम्हाला आज सर्व डबल लेटर कुठे वापरायचे हे मी तुम्हाला या टेबलच्या सहाय्याने सांगणार आहे. त्यानंतर मी सेकंड पॉईंट सांगणार आहे की डबल लेटर कुठे वापरायचे नाहीत, ते वापरायचे नाहीत. आणि त्यानंतर आपण काही शब्द घेणार आहोत ज्यांच्या मदतीनं तुम्ही त्याचे स्पेलिंग माझ्यासोबत लिहू शकणार आहात. चला तर मग स्टुडंट, 3ही गोष्टी करायला तयार राहा. सो आपलं पेन वही सोबत ठेवत जा, जेणेकरून तुम्ही हे सर्व गोष्टी लिहून घेऊ शकता. सो स्टुडंट बघूया आता. पहा, पहिला पॉईंट तुम्हाला दिसत असेल वॉवेल. पहा स्टुडंट, काही वेळेस काय होतं की नेमके डबल लेटर कोणते येत असतात, तर वॉवेल डबल येऊ शकतात, त्याचबरोबर कॉन्सोनंटसुद्धा डबल येऊ शकतात. जनरली स्टुडंट आपल्याला डबल कॉन्सोनंट घ्यायचं काम पडतं. खूप साऱ्या वर्ड्समध्ये डबल कॉन्सोनंट येत असतं. आता तुम्हाला कॉन्सोनंट आणि वॉवेल यातला फरक माहीत असेल. AEIOU हे जे आहेत 5 ते स्वर आहेत आणि हे स्वर सोडून आपले जे ABCDचे अल्फाबेट आहेत, म्हणजेच 21 बाकीचे, Y सोडून म्हणू शकता, Y सेमी वॉवेल असतं. सो ह्या सर्व बाकीच्या कॉन्सोनंट असतात. सो कॉन्सोनंट हे डबल जास्त वेळेस येतात. ओके, डबल कॉन्सोनंटचा वापर हा जास्त वेळेस असतो आणि वॉवेल जे आहेत तेही डबल येतात, परंतु त्यांचा वापर त्या मानाने कमी असतो. पण आता बघूया रूल. आता बघा, तुम्ही जर ह्या शब्दाचा उच्चार पाहिला, ऊट, ब्रूम, व्हील. ओके, सो हे 3ही शब्द पहा, याच्यामध्ये ओचा साऊंड हा लॉंग आहे. ऊट, ब्रूम, ओचा साऊंड, उस साऊंड, ऊ पण लॉंग आहे. अशा पद्धतीनं, किंवा ईचा साऊंड बघा, व्हील. सो ई लॉंग आहे. जेव्हा तुमचे वॉवेल आलेले असतील किंवा वॉवेलचा साऊंड येत असेल तुमच्या शब्दामध्ये आणि तो जर दीर्घ येत असेल, लॉंग वॉवेल असतील, तर त्यावेळेस ते वॉवेल डबल लिहावे लागतात. ओके, आता उड असं नाही म्हटलं मी, ऊट. ब्रूम असं नाही, ब्रूम.
विल, विल नाही, व्हील. सो साऊंड लॉंग येतो म्हणून आपल्याला हे वॉवेल डबल लिहावे लागतात. त्यानंतर स्टुडंट डबल कॉन्सोनंट येतात, पण ते सुद्धा कुठे येतात ते आपण पाहणार आहोत. बघा काय असतं माहिती का, लॉंग वॉवेल आणि शॉर्ट वॉवेल असे वॉवेलचे दोन प्रकार असतात. तर सेम साऊंड, अल्फाबेटचा सेम साऊंड येत असेल, ठीक आहे, सेम साऊंड म्हणजे एला आपण एच उच्चार करत असू, ईला आपण ईच उच्चार करत असू. आय हा एक वॉवेल आहे, तर आयचा उच्चार जर शब्दामध्ये पण आयच येत असेल, त्यानंतर ओ असेल, ओचा उच्चार ओच येत असेल. ओके, जसं की होम, ठीक आहे, होम, होममध्ये ओच साऊंड येतो. तर ओ साऊंड सेम साऊंड म्हणजे ज्या अल्फाबेटचा, ज्या वॉवेलचा आपण ABCD प्रमाणे सेम साऊंड उच्चार करतो, तसा जर सेम साऊंड आलेला असेल स्टुडंट तर डबल लेटर येत नाही. लक्षात घ्या, सेम साऊंड ABCD सारखा सेम साऊंड जर वॉवेलचा असेल तर डबल लेटर येत नाही. ओके, सो हे कसं, हे इन डिटेल आपण थोड्या वेळाने पाहणारच आहोत. आता आपण पाहूया मग की जर हे साऊंड सोडून म्हणजे सेम साऊंड सोडून बाकीचे जे साऊंड असतात तर ते जर आलेले असतील तर मात्र आपल्याला कॉन्सोनंट डबल घ्यावा लागतो. जसं की बघा रॅ, रॅबिट, इथे एचा साऊंड ए नाही आहे, ठीक आहे. जसं की बेक, डेट या शब्दांमध्ये एचा साऊंड एच असतो आहे ना. बेक, बेक, BAKE, बेक, तर मग एचा साऊंड एच आहे, पण इथे एचा साऊंड ए नाही. रॅबिट, रॅ, ॲ साऊंड आहे इथं. म्हणजे बघा अशा पद्धतीनं त्या वॉवेलचा साऊंड जो ABCDच्या उच्चाराप्रमाणे आहे तसा जर नसेल तर त्यावेळेस त्याच्या पुढे येणारं जे कॉन्सोनंट असतं ते डबल लिहावं लागतं. रॅबिट, आता रॅ, ॲ साऊंड आला तर तो ए सारखा नाही आहे, त्याला आपण रेबिट असं नाही म्हणत, रबिट असं नाही म्हणत, म्हणजे अ साऊंड नाही करत आपण इथं. सो रॅबिट असतो, ॲ साऊंड आहे म्हणून हा लेटर म्हणजे त्याच्या पुढचं कॉन्सोनंट आपल्याला डबल घ्यावं लागतं. त्यानंतर स्टुडंट हे पण पहा, ॲपल, ॲपल, अप्पल नाही, आपण एचा उच्चार ए नाही करत आहोत इथं, एपल नाही म्हणत आपण, ॲपल म्हणतो, ॲ साऊंड करतो. सो ॲ साऊंड आहे म्हणजे एचा ए साऊंड नाही, त्यामुळे याच्या पुढचा कॉन्सोनंट आपण डबल लिहितो. लक्षात येते स्टुडंट, जो काही वॉवेल आहे त्याचा जो आपण ABCD प्रमाणे उच्चार करतो तो जर वाक्यामध्ये असेल, ओके, तो जर वाक्यामध्ये असेल तर डबल लेटर येत नाही. वेगळा उच्चार जर आला तर डबल लेटर घ्यायचं. ओके, सो ॲपल हा वेगळा उच्चार आहे, एचा ए असतो उच्चार, पण ए नाही करत आपण ॲ करतो म्हणून पुढचा कॉन्सोनंट डबल. तसंच स्कूल, याच्यामध्ये दोन वॉवेल आहेत त्यामुळे वॉवेलचा साऊंड दीर्घ आहे म्हणून 2 ओ आलेले आहेत. सो हा वॉवेलचा रूल झाला. आता इथे बघा टॉपर, ओचा साऊंड ओ नाही आहे, जसं की होममध्ये आहे ओ नाही साऊंड, तर इथं काय आहे, ऑ साऊंड आहे. मग इथे ऑ साऊंड असल्यामुळे त्याच्या पुढचं कॉन्सोनंट डबल लिहावं लागतं. तसंच फूड, फूडमध्ये फूड असा दीर्घ उच्चार आहे म्हणून आपण इथे लिहिलेला आहे डबल ओ. होप स्टुडंट की हा तुम्हाला पॉईंट क्लिअरली कळाला असेल. नसेल कळाला तर जेव्हा तुम्ही डबल पाहाल त्यावेळेस व्हिडिओ पॉज करून ऐका, बॅक जाऊन ऐका, म्हणजे तुम्हाला तो क्लिअर होईल. समजत नसेल तर मी सांगितलेला रूल तिथेच ऐकत लिहून काढा, म्हणजे तो क्लिअर होईल. नेक्स्ट असणार आहे बघा, आपण इथले सिलाबल बघूया. सिलाबल म्हणजे काय, प्रथम आपल्याला पाहावं लागेल की सिलाबल म्हणजे काय. तर सिलाबल म्हणजे काय स्टुडंट, आपण एखादा शब्द जेव्हा उच्चार करत असतो त्यावेळेस त्याचे आपण भाग पाडत असतो त्याचे, आणि ते जर भाग हे 2 भाग असतील बघा, ज्याला आपण म्हणतो की 2 सिलॅबल वर्ड, ठीक आहे, बाय सिलॅबल, डाय सिलॅबल असं त्याला म्हटलं जातं. सो डाय सिलॅबल वर्ड म्हणजे 2 सिलॅबल असतात, म्हणजे त्याचा उच्चार 2 भागात येतो. आता बघा याचा उच्चार कसा येतो स्टुडंट, मी तुम्हाला इथे उच्चार लिहून दाखवते 2 भागात आणि त्याचबरोबर कसा येतो. बघा ह्याचा उच्चार आपण करतो विन, नर. आता इथं बघा हा यन जो आहे तो इथं पण येतो आणि नरमध्ये पण पुन्हा यन येतो. उच्चार म्हणत असताना आपण
एक कॉन्सोनंट अशा पद्धतीनं उच्चारत असतो की तो 2 भागामध्ये सुद्धा उच्चार होतो त्याचा. विन हा एक उच्चार आहे आणि नर हा एक उच्चार आहे. म्हणजे ह्याचे 2 भाग केले आपण. दोन्ही भागामध्ये एका कॉन्सोनंटचा उच्चार येतो. म्हणजे ह्याच्यात पण नचा उच्चार येतो, यात पण नचा उच्चार येतो. त्यामुळे स्पेलिंग लिहिताना आपल्याला बघा विन नर, विन नर, विन नर. म्हणून पहा विन नर, विन नर, विन नर, विन नर, विनर. म्हणजे उच्चार करत असताना आपण एका कॉन्सोनंटचा उच्चार दोन्हीही पार्टमध्ये करत असतो, दोन्हीही भागात. 2 सिलॅबल म्हटलेलं आहे. म्हणून उच्चार करत असताना ॲक्च्युअल असा उच्चार लिहिला की पटकन समजत नाही, पण थोडं शांतपणे उच्चार करून पहा. जेव्हा तुम्हाला डबल लेटरची शंका येते त्यावेळेस थोडा शांतपणे विचार करून पाहायचा आहे. बटन, बटन, बघा बटन, 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 बटन. म्हणून पहा तुमच्या लक्षात येईल की आपण 2 ठिकाणी ह्याचा उच्चार करतो, म्हणून आपल्याला टी हा डबल लिहावा लागतो. त्याचबरोबर स्टुडंट तुम्ही जर याची रचना अभ्यासली तर तुमच्या लक्षात येईल. बघा कशी रचना असते ती मी तुम्हाला इथे सांगते की बघा वरची पण तशीच आहे, लिहायला जागा नाही म्हणून खाली लिहिते आहे. बघा हे एच जे आहे ते तुमचा कॉन्सोनंट आहे. त्याच्यानंतर ए जे आहे तर हे तुमचं वॉवेल आहे. त्याच्यानंतर जो डबल लेटर आलेला आहे तो तुमचा कॉन्सोनंट आहे. त्यानंतर पुन्हा एक वॉवेल आलेलं दिसेल आणि शेवटी कॉन्सोनंट आलेलं असेल. तर स्टुडंट तुमच्या कुठल्याही शब्दाची जी रचना असते ती या पद्धतीनं असते. ठीक आहे. म्हणजे सगळ्यात थोडक्यात काय तर शेवटचं लेटर जे आहे ते तुमचं कॉन्सोनंट असायला पाहिजे. जेव्हा आपण डबल लेटरचा विचार करत असतो कुठल्याही एखाद्या शब्दामध्ये डबल लेटर आहे का तर त्यावेळेस लक्षात ठेवायचं आहे की जे शब्द आहे तुमचा दिलेला त्या शब्दाच्या शेवटचा शब्द हा कॉन्सोनंट असला पाहिजे. ओके, कॉन्सोनंट असला पाहिजे. जर शेवटचा लेटर तुमचा जर वॉवेल येत असेल तर त्यावेळेस तर डबल लेटर घ्यायचं नसतं. त्यामुळे शेवटचा शब्द कॉन्सोनंट आहे का हे पण पाहणं गरजेचं असतं. आणि त्याची रचना अशी असते CV CVC म्हणजे कॉन्सोनंट नंतर वॉवेल पुन्हा कॉन्सोनंट पुन्हा वॉवेल पुन्हा कॉन्सोनंट अशी ही रचना असणार आहे. अशी रचना असेल तर मग लक्षात घ्यायचं की मधलं लेटर जे आहे ते तुम्हाला डबल घ्यावं लागतं. ओके, सो शब्दाचं स्पेलिंग लिहिल्याच्या नंतर ही रचना पण थोडीशी लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला कुठे डबल लेटर लिहावं लागतं. म्हणजे या टाईपचं पॅटर्न असणं गरजेचं असतं. तसंच बघा आता मग म्हणून हॅमर, हॅमर उच्चार असाच 2 भागामध्ये दोन्हीकडे सुद्धा मचा उच्चार होतो हॅमर. तसंच बघा सेलर, सेलर, सेलर. रबर, रबर. समर, 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 समर. पिल्लो, पिलो, पिल्लो, पिलो. डिनर, डिनर. बघा इथे सुद्धा आपण उच्चार करताना डिन आणि नर 2 भाग केलेले आहेत. म्हणजे हे सगळे वर्ड्स जे आहेत ते डायसिलेबल आहेत. म्हणजे त्याचे उच्चार 2 भागामध्ये करतो आपण. सो स्टुडंट होप लक्षात आलं असेल की आपण सेकंड रूल लक्षात आला असेल की आपण डबल लेटर कुठे घेतो. नाउ नेक्स्ट थर्ड. आता पहा सफिक्स. आपल्याला वेगवेगळे सफिक्स लावायचं काम पडतं. सो हे जे सफिक्स आहेत स्टुडंट ते कोणते कोणते असू शकतात जेव्हा आपल्याला जेव्हा आपल्याला डबल लेटर लिहायचं काम पडतं. तर बघा आपल्याला ER लावायचं काम पडू शकतं, आपल्याला ING लावायचं काम पडू शकतं, हा सफिक्स घ्यायचं काम पडू शकतं. किंवा आपल्याला ER EST जे आपण डिग्रीसाठी वापरतो तेव्हा आपल्याला आणि ING वापरत असताना विशेष करून आपण ER लावायचं असेल. आणखी महत्त्वाचं म्हणजे आपण ED लावतो. ओके, व्हर्बचा सेकंड फॉर्म करत असताना बहुतेक सर्व व्हर्बमध्ये आपल्याला ED लावावं लागतं आहे ना, रेग्युलर व्हर्ब्स. सो रेग्युलर व्हर्ब करत असताना सुद्धा आपल्याला हे डबल लेटर लिहायचं काम पडतं. सो बघा लक्षात ठेवा हे सर्व सफिक्सेस आणि ह्याचा कसा रूल असतो तो आपण बघूया. तर पहा जर आता इथे रूट वर्ड पाहायचा. ओके, रूट वर्ड म्हणजे मूळ शब्द कोणता आहे म्हणजेच काय सफिक्स सोडून कोणता शब्द आहे. तर आता इथे तुम्ही जर पाहिलात सफिक्स सोडून तर हा शब्द आहे कट, हा शब्द आहे बिग, हा शब्द आहे स्मॉल. ओके, असे हे शब्द आहेत. आता इथे आपण जेव्हा सफिक्स ॲड करतो तेव्हा आपण हे कॉन्सोनंट डबल लिहित असतो. ओके स्टुडंट, तर मग हे काय असतं तर इथे रूल लक्षात ठेवायचा आहे
की आता हे रूट वर्डच्या अगोदर जर तुमचा स्वर असेल, रूट वर्डच्या अगोदर जर तुमचा स्वर असेल, ओके, तर त्यावेळेस आता हे स्मॉल, आता तुम्हाला इथे पण लक्षात येईल की स्मॉल ह्या शब्दाला आपण का बरं डबल एल आहे, तर इथे का लावलेलं आहे, कारण एक तर आपण इथे EST लावलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे रूट वर्ड काही असे आहेत की ज्याच्या शेवटी जर ल साऊंड येत असेल तर शेवटचा शब्द, शेवटचा कॉन्सोनंट डबल होतो. तुम्ही याच्या अगोदरचा पण व्हिडिओ पाहिलेला आहे स्टुडंट, की ज्यामध्ये मी फक्त बेसिक गोष्ट सांगितलेली होती की जर समजा शेवटचा शब्द हा फ, ल, स आणि झ हे 4 साऊंड जर येत असतील, शेवटच्या लेटरचे साऊंड फ, ल, स आणि झ हे 4 साऊंड येत असतील तर त्यावेळेस ते शब्द जे आहेत शेवटचे कॉन्सोनंट ते डबल घेतो आपण. जसं की इथं पहा, तुमच्या लक्षात येईल बेल हा सांगते, पण यापूर्वी हे बघा, बेल शेवटी काय आहे, ल साऊंड आहे. ल साऊंड असेल, स साऊंड असेल, फ साऊंड असेल किंवा झ साऊंड असेल. शेवटच्या लेटरचे साऊंड बघायचे आहेत. बेल ल साऊंड, ड्रेस स साऊंड, टेल ल साऊंड, किस स साऊंड, स्टिफ फ साऊंड, बज झ साऊंड, डॉल ल साऊंड, यात सगळीकडे ल साऊंड. तर अशा प्रकारे ल, स, फ, ज हे जर साऊंड असतील शेवटच्या लेटरचे तर त्यावेळेस तो शेवटचं लेटर आपल्याला बघा डबल घ्यावं लागतं. सो बेलमध्ये डबल एल आहे, ड्रेसमध्ये डबल एस आहे, किसमध्ये डबल एस आहे, स्टिफमध्ये डबल एफ आहे, बज, जज, जॅज याच्यामध्ये पण डबल झेड असतात. सो अशा प्रकारे जर हा रूल लक्षात ठेवा, हा मूळ वर्ड आहे आणि हे कसे असतात, हे 1 सिलेबल वर्ड आहेत. याला दुसरा असा डबल पार्ट करायचं काम पडत नाही. बेल, बेल याला कसं आपल्याला 2 भागात उच्चार करावा लागतो, याला पण बघा 2 भागात उच्चार करावा लागतो. कटिंग, कटिंग इंग लावतो आपण, कटिंग 2 भाग झाले. तसं ह्याला नाही, आपल्याला बे ल असे 2 भाग नाही करावं लागत. बेल, ड्रेस, टेल 1 सिलेबल है ना. सो 1 सिलेबल वर्ड असतील आणि शेवटी जर हे साऊंड असतील तर शेवटचं लेटर डबल लिहावं लागतं. तसं इथं काय रूल आहे, रूट वर्ड पाहायचा आहे तुमचा दिलेला, तो ॲडजेक्टिव्ह असू शकतो किंवा इथे जशा पद्धतीनं आहे तसा तो वर्ब असू शकतो. स्किप, स्टॉप हे वर्ब आहेत, कॉल हे वर्ब आहे, रन हे वर्ब आहे, पण बिग हे ॲडजेक्टिव्ह आहे, स्मॉल हे ॲडजेक्टिव्ह आहे. म्हणजे ॲडजेक्टिव्ह वर्ब कोणताही शब्द आला तरीसुद्धा आपल्याला रूट वर्डच्या आधीचं स्पेलिंग पाहायचं ते वॉवेल आहे का. इथे यू आहे, इथे आय आहे, जीच्या अगोदर आय आहे, स्मॉल एलच्या आधी ए आहे लेटर, इथे स्टॉप पीच्या आधी ओ आहे म्हणजे वॉवेल आहे. म्हणजे लक्षात येईल तुमच्या की कॉन्सोनंटच्या अगोदर जर वॉवेल आलेला असेल आणि आपण एखादा सफिक्स लावत असतो यापैकी तर त्यावेळेस ते शेवटचं लेटर डबल करावं लागतं. सफिक्स कोणताही असू शकतो, ER, ING, EST किंवा ED किंवा ER, OR. ओके, सो हे जर सफिक्स ॲड करायचे असतील तर त्यामधला जो रूट वर्ड आहे त्याचं शेवटचं कॉन्सोनंट डबल लिहावं लागतं. सिम्पल म्हणलं तर सफिक्स ॲड करताना डबल लेटर घ्यावं लागतं. शेवटचं लेटर जे असतं ते डबल घ्यायचं. म्हणजे कट, कट मधलं शेवटचं लेटर आहे टी, मग कटिंग. देन बिग, गर, बिगर, ठीक आहे, डबल जी घेतलं कारण अगोदर वॉवेल आहे आणि याचा उच्चार करत असताना 2 भागात उच्चार होईल. आता कुठलाही सफिक्स ॲड केला की त्याचा उच्चार हा 2 भागात होतो. 2 भागात उच्चार होऊ लागला आणि त्याच्या आधी जर वॉवेल असेल शेवटच्या कॉन्सोनंटच्या आधी तर आपल्याला सफिक्स ॲड करताना डबल लेटर घ्यावं लागतं. म्हणून बिगर, स्मॉलेस्ट, स्टॉप्ड. ED लावत असताना सुद्धा डबल पी किंवा शेवटचं कॉन्सोनंट डबल घ्यावं लागतं. स्किपमध्ये सुद्धा बघा शेवटचं कॉन्सोनंट पी आहे, त्याच्या आधी आय आहे, वॉवेल, त्यामुळे आपण ING लावताना डबल घेतलं. कॉलिंगमध्ये आपण डबल घेतलेला आहे कारण कॉलमध्ये तर जनरली कॉलमध्ये तर शेवटी डबल एल असतंच. त्यानंतर बघा रनर. ओके, रनर, रन, रन हे वर्ब आहे, यापासून आपल्याला रनर शब्द बनवायचा आहे, नाऊन बनवायचा आहे, तरीसुद्धा आपल्याला इथं शेवटचा लेटर डबल घ्यावा लागतो. किंवा तो यामध्ये या रूलमध्ये सुद्धा बसतो बघा, रन, नर, दोन्हीकडे यांचा उच्चार येतो, रन, नर, म्हणून रनर. सो या रूलनुसार सुद्धा आपण इथे डबल लेटर घ्यायला पाहिजे. तसंच चॉपिंग. ओके, सो होप की तुम्हाला हे सर्व
टेबल जो आहे तो तुम्हाला समजला असेल. म्हणजे आता तुम्हाला समजलेलं आहे की आपण डबल लेटर कुठे घेतो. आता हे तीनही जेव्हा टेबल तुम्ही पाहिले असतील तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल की इथं सगळ्या ठिकाणी डबल लेटर जे आहे ते कॉन्सोनंट आहे. स्टुडंट, कॉन्सोनंट डबल आलेले बघा. विनरमध्ये एन कॉन्सोनंट आहे, टी कॉन्सोनंट आहे, एम कॉन्सोनंट, एल, बी, एम, एल हे सगळे कॉन्सोनंट आहेत. आणि इथे आपण पाहिलं की वॉवेलसुद्धा डबल येऊ शकतात, पण वॉवेल डबल येण्याचं प्रमाण कमी असतं. जर लॉंग वॉवेलचा उच्चार होत असेल तरच आपल्याला डबल वॉवेल घ्यावं लागतं. अदरवाईज कॉन्सोनंट डबल घेत असताना मात्र आपल्याला वॉवेल कोणता आहे, सिलेबल कोणते आहेत, 2 सिलेबल वर्ड आहे का हे पाहावं लागतं. ओके, सो आशा आहे की तुम्हाला हे समजलं असेल. आत्तापर्यंतचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करणार आहात. नेक्स्ट पार्ट पाहायचा आहे की डबल लेटर कुठे वापरायचं नाही. सी स्टुडंट, त्यानंतर बघा व्हिडिओला लाईक तुम्ही केलंच असणार आहे. तुम्ही पाहत आहात की खूप मेहनतीनं व्हिडिओ बनवलेले असतात. खूप वेगवेगळ्या पद्धतीनं हे सर्व लिहिण्याचं तर सोडाच, परंतु सगळं कलेक्शन करायला, एकत्रित सर्व शब्द आणायला पण भरपूर मेहनत लागते. सो प्लीज लाईक, हिट द लाईक बटन अँड प्लीज लेट मी मोटिवेटेड. ओके, सो मोटिवेशन देण्यासाठी तरी जरूर लाईक बटन क्लिक करा. आता बघूया आपण की डबल लेटर कुठे येत नाहीत. बघा आता इथे मी काही शब्द घेतलेले आहेत. हे शब्द जर तुम्ही पाहिले तर तुमच्या लक्षात येईल बघा की इथे आपण डबल लेटर वापरत नाही. बेकच्या स्पेलिंगमध्ये आपण डबल लेटर वापरत नाही. का वापरत नाही बघा स्टुडंट, आता आपण इथे जर एचा साऊंड पाहिला, आपल्याला वॉवेल साऊंड पाहायचे असतात, कारण वॉवेल साऊंडनुसारच आपण डबल लेटर जे आहे ते आपण घेत असतो. जसं की आपण इकडे पाहिलं सगळीकडे हे वॉवेल साऊंड पाहिले आपण. इथं तुम्ही वॉवेल साऊंड जर पाहिलेत ना तर तुम्हाला शब्दाचे तेच उच्चार दिसत नाहीत. राईट, शब्दाचे तेच उच्चार तुम्हाला दिसत नाहीत, कारण सेम उच्चार जर येत असेल, सेम उच्चार, तर डबल लेटर येत नसतं. तर बघा सेम उच्चार येत नाही इथे बघा, बेक. ठीक आहे, तर आता इथं जर तुम्ही ए साऊंड पाहिला तर इथं डबल लेटर येणार नाही. लाईक. ओके, सो शॉर्ट झाला हा वॉवेल, म्हणजे ह्याचा सेम साऊंड नाही आहे. सॉरी, त्याचा सेम साऊंड आहे. लाईक, फाईन, आई आहे ना, आई, लाईक, फाईन. तशाच प्रकारे मायनर, आई, आई साऊंड झाला. होम, होममध्ये ओ साऊंड आहे, होम. टोटल, टो, ओ साऊंड. म्यूट, ट्यून, ड्यून हे जे शब्द आहेत याच्यामध्ये सेम साऊंड आहे. ठीक आहे, सो सेम साऊंड जर आलेला असेल स्टुडंट, वॉवेलचा सेम साऊंड, तर तिथे डबल लेटर येत नसतात. या सगळीकडे जर तुम्ही पाहिले तर सेम साऊंड आहेत आणि त्यामुळे सेम साऊंड असल्यामुळे इथे डबल लेटर शब्द लिहित असताना, स्पेलिंग लिहित असताना डबल लेटर येत नाही. म्हणून लक्षात ठेवा, सेम साऊंड. कशाचा सेम साऊंड? वॉवेलचा. वॉवेल सारखाच जो साऊंड असतो, म्हणजे एचा ए, आयचा आय, ईचा ई, ठीक आहे, ओचा ओ, यूचा यू, हे जे त्याचे साऊंड असतात, जसं की म्यूट, यू साऊंड आहे इथं, म्यूट, यू साऊंड आहे ना. टोटलमध्ये इथे आहे ओ साऊंड, होममध्ये पण ओ साऊंड आहे. सो सेम साऊंड आहेत. सेम साऊंड असेल म्हणून मग होममध्ये आपण हा यम डबल लिहिलेला नाही. ठीक आहे, सो मायनर यामध्ये आई साऊंड आहे, सो सेम साऊंड आहे. आय, आपण आय म्हणतो, मायनर आय, सो आयला आयच साऊंड आहे, सेम साऊंड आहे. त्यामुळे इथं फाईन, ह्या दोन्हीमध्ये पण आय साऊंड आहे ना. सेम साऊंड असेल त्यामुळे आपण मायनरमधला हा एन डबल लिहिला नाही, इथे फाईनमधला आपण डबल लिहिला नाही, लाईकमधला आपण के डबल लिहिला नाही, कारण आयचा साऊंड आयच आहे. इथे पण एचा साऊंड एच आहे, त्यामुळे बेकचं स्पेलिंग आपण BA डबल के केलेलं नाही. सो स्टुडंट, नीट लक्षात घ्यायचं आहे की आपण हा कॉन्सोनंटच्या आधी येणारा जो वॉवेल आहे त्याचा साऊंड लक्षात घ्या, म्हणून तुम्हाला साऊंड कळाले पाहिजेत. सो इथे एचा साऊंड ए आहे, बेक, बेक, एचा साऊंड एच आहे, त्यामुळे के लेटर डबल लिहायचं नाही. लाईकमध्ये आयचा साऊंड आयच आहे, त्यामुळे हे डबल येणार नाही. फाईनमध्ये आयचा साऊंड आयच आहे, त्यामुळे हा एन डबल येणार नाही. मायनरमध्ये पण तसंच आहे, आयचा साऊंड आय आहे म्हणून डबल एन लिहिलं नाही. होममध्ये पण ओचा साऊंड ओच आहे म्हणून डबल एम लिहिलं नाही. टोटलमध्ये ओचा साऊंड ओच आहे म्हणून डबल टी लिहिलं नाही. म्यूट,
मध्ये यूचा साऊंड यूच आहे म्हणून त्याच्या पुढचा कॉन्सोनंट डबल घेतला नाही. म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल की डबल साऊंड कोणता येतो. तर पहिला वॉवेलचा साऊंड पाहायचा आहे. सेम साऊंड असेल तर पुढचं लेटर डबल लिहायचं नाही. त्यासाठी तुम्ही उच्चार नीट पहा, नीट ऐका आणि त्याची प्रॅक्टिस करा. ओके स्टुडंट. सो बघूया आता आपण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला विनर सांगणार आहे कालच्या व्हिडिओमधले. त्याचबरोबर ती मॅजिकल ट्रिक जी आहे ती मॅजिकल ट्रिकसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला लागेल, कारण तुम्हाला ही ट्रिक लक्षात ठेवायची आहे की डबल लेटर कुठे वापरायचं असतं किंवा कुठे नाही वापरायचं असतं. ही ट्रिक लक्षात ठेवली 4 शब्दांची तर तुम्हाला ते लक्षात बसेल. एवढं सगळं खाकटपसारा लक्षात ठेवायची गरज राहणार नाही. ओके. सो स्टुडंट आता बघा बल उच्चार लिहिलेल्या स्पेलिंगवरून सुद्धा तुम्हाला लक्षात येईल. बघा तर स्पेलिंग BU येतं, BUBBLE. इट्स बबल. आपण बबल. सो दोन्ही भागामध्ये बचा साऊंड आहे. 2 सिलेबल असलेला हा वर्ड आहे. ठीक आहे. बबल म्हणून डबल बी घेतलेलं आहे. तसंच बघा पेबल PEBBLE पेबल. ओके. नेक्स्ट आता बघा फॅट मूळ वर्ड आहे फॅट. ओके. आता ह्याला आपल्याला EST लावायचं आहे. फॅट टेस्ट म्हणजे EST. सो EST हा सफिक्स आहे. सफिक्स ॲड करत असताना डबल लेटर घ्यावं लागतं. का? कारण याच्या अगोदर ॲ साऊंड आहे. ॲ साऊंड ए साऊंड सोडून ए साऊंड सोडून बाकी कोणताही एचा साऊंड आला तर आपल्याला डबल लेटर घ्यावं लागतं. फॅट रूट वर्डमधलं कॉन्सोनंट टी शेवटचं आहे म्हणून ते डबल घ्यायचं आहे. फॅट टेस्ट. ओके. आता कॉल हा शब्द जर उच्चारून पाहिला तर एकाच भागात उच्चार आहे आणि शेवटचा शब्द एल आहे. तर मी रूल सांगितला होता तुम्हाला की शेवटचा वर्ड ल असेल आणि 1 सिलेबल वर्ड असेल, एकाच सिलेबलमधला वर्ड असेल तर त्यावेळेस त्याचा शेवटचा शब्द हा डबल लिहायचा. हा नियम. ल स फ ज हे जर साऊंड शेवटी येत असतील, ठीक आहे, तर आता याच्यात कॉल एचा अ साऊंड आहे बॉल सारखा कॉल. तर म्हणून आपल्याला हा शेवटचा एल डबल लिहायचा आहे कारण ल शेवटचा साऊंड आहे. शेवटचा साऊंड असेल आणि त्याच्या अगोदर जर आपला लॉंग वॉवेल असेल तर आपल्याला लेटर शेवटचं डबल घ्यावं लागतं. आता मिरर. सो मिररचं स्पेलिंग तुम्ही नक्कीच लिहू शकणार आहात, राईट. सो कमेंट बॉक्समध्ये जा. कमेंट बॉक्समध्ये मिररचं स्पेलिंग जरूर लिहून पाठवा म्हणजे तुमचं नाव पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच अनाऊन्स होईल. त्यानंतर बघा कटर. मूळ वर्ड असणार आहे कट. ओके. त्यापासून आपल्याला कटर करायचं आहे आणि ह्या कॉन्सोनंटच्या अगोदर अ साऊंड आहे. यूचा साऊंड अ आहे. बघा यूचा यू नाही आहे. यूचा यू असला असता तर आपण डबल टी लिहिलंच नसतं. पण इथे यूचा अ साऊंड आहे. कट अ साऊंड आहे. त्यामुळे हा कॉन्सोनंट डबल लिहावा लागेल. डबल टी ER कटर. ER कटर. आलं लक्षात. तसंच बघा आता फनीमध्ये फन शब्द आहे. फन FUN फन. सो फन यूचा साऊंड अ आहे. यूचा यू आहे का साऊंड? नाही. मग अ आहे म्हणजे यूपेक्षा वेगळा आहे. म्हणजे त्या लेटरचा तो जो साऊंड असतो लेटर सारखा तो जर नसेल तर आपल्याला त्याच्या पुढचं कॉन्सोनंट हे डबल लिहायचे. फनी. FUNNY फनी, राईट. देन लिटल. सो याच्यात पण बघा LI ली. आय साऊंड नाही. आयचा साऊंड आय नाही आहे. सो आयचा साऊंड आहे ली. लिटल. ओके. सो डबल लिट हा टी कॉन्सोनंट आपल्याला डबल लिहावा लागेल. आयचा साऊंड आय नाही आहे. लाईटल नाही आहे. हे आयचा साऊंड जर आय आला असता लाईटल तर आपण हा डबल लिहिला नसता. लाई साऊंड आहे का? लाई नसतो इथे साऊंड. इथं आहे लिटल. ली साऊंड ई साऊंड आहे.
म्हणजे आयचा आय साऊंड नाही, सेम साऊंड नाही, म्हणून आपल्याला डबल लेटर घ्यावं लागतं. आता मला लिहून पाठवा स्टाफ. पहा बरं शेवटी काय आहे. ओके, रूल पहा. आणि माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही जर व्हिडिओ नीट ऐकलेला असेल, रूल तुम्ही नीट पाहिलेले आणि लिहून घेतलेले असतील, तर हे स्पेलिंग चुकण्याचं अजिबात कारण नाही. आणि काही जणांचे स्पेलिंग हे चुकत आहेत कमेंट बॉक्समध्ये टाकताना, त्याचं कारण त्यांनी व्हिडिओ नीट पाहत नाही आहेत. सो म्हणून मी सांगते की व्हिडिओ नीट पहा, म्हणजे तुम्हाला स्पेलिंग लिहिता पण येतील आणि तुमचे रूल्स पण पक्के होतील. ओके स्टुडंट, सो स्टाफचं स्पेलिंग व्हिडिओ पॉज करा आणि स्टाफचं स्पेलिंग मला जरूर लिहून पाठवा, म्हणजे तुमचं नाव पुढील व्हिडिओत अनाऊन्स करता येईल. नेक्स्ट पाहूया आपण कॉलिंग. आता बघा कॉ, एचा साऊंड ऑ. एचा साऊंड ए आहे का? नाही. मग एचा साऊंड ए नसेल तर त्यामधला जो कॉल, कॉलमध्ये जे शेवटचा कॉन्सोनंट यायला आहे तो आपल्याला घ्यावा लागेल डबल, कारण आपल्याला इंग लावायचं आहे. इंग म्हणजे आपल्याला एक सफिक्स जोडायचा आहे. इंग. आपला रूल काय सांगतो? सफिक्स असेल तर आपल्याला डबल लेटर घ्यायचं आहे. कॉलिंग, राईट. नाव टॉलेस्ट. टॉलेस्ट तुम्ही लिहून पाठवायचं आहे. देन कॉमन. ओके, कॉ, ऑ साऊंड आला बघा, ऑ साऊंड आला, कॉ म, ऑ साऊंड आलेला आहे, वेगळा साऊंड आहे. ओचा ओ साऊंड असायला पाहिजे. ओचा ओ साऊंड असेल तर डबल लेटर लिहायचं नाही, पण आता इथे आहे ऑ साऊंड, ओचा ऑ साऊंड म्हणजे वेगळा आहे. वेगळं आहे तर हे लेटर डबल घ्या, डबल MON. इट्स कॉमन. ओके, सो स्टुडंट अशा आहे की कुठे डबल लेटर लिहायचं नाही आणि कुठे डबल लेटर लिहायचं हे आता तुम्हाला समजलं असेल. जो भाग समजलेला नसेल तो तुम्ही व्हिडिओ पॉज करून डबल पाहू शकता. वाटल्यास तो ऐकलेला भाग लिहून घ्या, म्हणजे तुमचा जो रूल आहे तो पक्का होईल. त्यासाठी व्हिडिओ डबल पहा. त्यासाठी हे जे शब्द दिलेले आहेत त्याचे स्पेलिंग उच्चाराच्या नियमांनुसार आपण हा जो टेबल पाहिला, ह्या 4 लेटर्स मी तुम्हाला सांगणार आहे, ते जे शब्द तुम्ही पाहिलेत हे सर्व त्याच्या मदतीनं तुम्ही हे सहज लिहू शकता. सो स्टुडंट, मी एक ट्रिक सांगणार आहे. तत्पूर्वी मागच्या व्हिडिओचे विनर तुम्हाला सांगते. योग्य स्पेलिंग कसं लिहू, या व्हिडिओमध्ये ज्यांनी करेक्ट शब्द लिहून पाठवले होते, करेक्ट शब्द म्हणते, ज्यांचे चुकलेले आहेत त्यांचे नावं मी अनाऊन्स करत नाही आहे. सो योग्य स्पेलिंग लिहिलं होतं मनोज कुमार मस्के, रुपाली जोंबडे आणि स्मिता मोहिते. या तिघांनी करेक्ट स्पेलिंग लिहून पाठवले होते. तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स ऑल ऑफ यू. ऑल द विनर्स कॉंग्रॅच्युलेट. आणि आता आहे वेळ महत्त्वाच्या त्या ट्रिकची, ज्या ट्रिकच्या मदतीनं तुम्ही हे सर्व शब्दसुद्धा लक्षात ठेवणार आहात. तर स्टुडंट, महत्त्वाची ही ट्रिक असणार आहे. बघा, मी तुम्हाला ट्रिक सांगते आहे. इथे थोडी स्पष्ट शब्दात लिहिते मी. ट्रिक असणार आहे बघा तुमची. डिनर फूड. बघा, डिनर फूड, रात्रीच्या जेवणाचं अन्न. डिनर फूड चॉपिंग डॉल. सी, डिनर फूड चॉपिंग डॉल. हे एक सेंटेन्स झालंय, हाफ सेंटेन्स म्हणा तुम्ही त्याला वाटल्यास. सो डिनर फूड चॉपिंग गर्ल, रात्रीचं अन्न बनवणारी किंवा कापणारी डॉल, बाहुली. सर, हे 4 शब्द तुम्ही लक्षात ठेवायचे. डिनर फूड चॉपिंग डॉल. तर स्टुडंट, ह्याच्या 4ही शब्दांमध्ये हे असं लिंक करून जर आपण लक्षात ठेवलं तर आपल्याला ते सोपं जात असतं. हे 4 शब्द अशाच पद्धतीनं पाठ करा. डिनर फूड, रात्रीचं जेवण, कापणारी मुलगी. डिनर फूड चॉपिंग डॉल, चॉप म्हणजे कट करणे. ओके, डिनर फूड चॉपिंग डॉल. एक डिनर फूड चॉपिंग डॉल लक्षात ठेवा, ज्याच्यामधून तुम्हाला समजेल की तुम्हाला डबल लेटर कुठे वापरायचे आहेत. जसं की इथे न साऊंड 2 वेळेस आलेला आहे, तेव्हा आपण डबल एन घेतो आहोत. फूड, जिथे वॉवेल कुठे डबल घेतो आपण, जिथे दीर्घ उच्चार असेल तिथं. त्यानंतर जर आपल्याला ING इथं लागलेलं आहे, म्हणजे जिथे सफिक्स लावायचे असतात त्यावेळेस आपल्याला डबल लेटरचा विचार करावा लागतो. त्याचबरोबर सिंगल सिलॅबल वर्ड असतील आणि शेवटचा साऊंड. आता मी इथे फक्त एलच दाखवलेला आहे, पण तो रूल तुमच्या लक्षात येईल की शेवटचा साऊंड जर ल, स, फ, झ असेल तर आपल्याला तिथे सुद्धा अशाच प्रकारे डबल लेटर घ्यावं लागतं. सो डिनर फूड चॉपिंग डॉल. माझ्या थंबनेल मध्ये सुद्धा मी याचा निश्चितच उल्लेख करायचा प्रयत्न करेल की तुम्हाला थंबनेल पाहिल्याबरोबर सुद्धा हे आठवेल, डिनर फूड चॉपिंग डॉल. सो कोणीही विचारलं की डबल लेटर कुठं घ्यावं तर त्याला उत्तर द्या डिनर फूड चॉपिंग डॉल.
डिनर फूड चॉपिंग डॉल आहे की नाही मॅजिकल ट्रिक. सो स्टुडंट, अशा नवनवीन गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. सो लक्षात ठेवा, डिनर फूड चॉपिंग डॉल आणि कुठलंही स्पेलिंग मिस्टेक आता होणार नाही, कारण तुमच्या मदतीला आहे डिनर फूड चॉपिंग डॉल. या डिनर फूड चॉपिंग डॉलच्या मदतीनं एकही डबल लेटरचं स्पेलिंग मिस्टेक होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा. चॅनल नवीन असेल तर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या, कारण अशा नवनवीन गोष्टी ते पण मराठीमधनं तुम्हाला कोणीही कुठेही यूट्यूबवर अवेलेबल नाहीत. सो अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या. लाईक केलं नसेल तर जरूर करा, इट मोटिवेट्स मी. सो अशा प्रकारे कुठे आपण डबल लेटर वापरायचं नाही हे तुम्ही शिकला असाल, मॅजिकल ट्रिक कळाली असेल. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.